ब्रॉट टू यू बाय विगार्ड. ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी गेल्या 10 दिवसापासून लक्ष्मण हाके यांचं खरं तर उपोषण सुरू होतं आणि आज ते थोड्या वेळापूर्वीच माघारी त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या जुजारपूर येथील घरी खरं तर ओबीसी कार्यकर्त्यांनी खरं तर जल्लोष केला आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मण हाके आगोबडीच्या जोरजोरात घोषणाबाजी केली जाते. खरं तर त्यांच्या कुटुंबियाचा म्हणजे त्यांच्या आई वडिलांचा देखील खरं तर इथं सत्कार केला जातो ओबीसी कार्यकर्त्यांकडून. एकमेकांना खरं तर पेढे देखील भरवले जातात. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हा जल्लोष तिथं केला जातोय. आपल्याबरोबर खरं तर उपोषण करते जे हाके आहेत त्यांचे आई देखील इथं आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल उपोषण सुटलं आज? आनंद झाला एवढं आनंद झाला. आनंद झाला. त्यांचे वडील देखील आपल्याबरोबर. काय सांगताल तुम्ही? आनंद झाला. काय त्यांच्या मागण्या मान्य होतील? होय 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 होते होते. काय 10 दिवस तुम्ही पण काय उपाशी होता घरामध्ये? मुलगा हो उपाशी हो होता. होय आज कसं होय. वाटतंय? आज बरं वाटतं. होय हा? होय. त्यांचे जे काही सहकार्यात गेले 20 वर्षापासून त्यांच्याबरोबर असले त्यांचे मित्र जे आहेत धायगुडे म्हणून ते देखील आता आपल्याबरोबर. काय सांगताल आज उपोषण सुटलंय? तुम्ही देखील सपोर्ट केला होता सांगोल्यातून मोठ्या प्रमाणात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सरांचा जो संघर्ष आहे, ही संघर्ष खूप मोठा संघर्ष आहे. कारण गर्भ श्रीमंत असणारी माणसं त्यांचा संघर्ष वेगळा असतो आणि हा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचा संघर्ष हा अतिशय खडतर संघर्ष आहे. कारण कायम दारिद्र्यामध्ये आई वडील ऊसतोड कामगार, त्यांची बहीण, त्यांचा भाऊ, म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीमधून त्यांनी चळवळीपासून समाजसेवेचं काम, समाजसेवेचा वसा त्यांनी समाजासाठी वाहून घेतला होता. या सांगोला तालुक्यामध्ये जवळजवळ एक 10 ते 15 वर्षापासून सरांना आम्ही बघतोय आणि ते आमचे जवळचे मित्र म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. सरांचा स्वभाव हा अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व असणारं हे लक्ष्मण हाके सरांचं एक काम आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्यांच्या आंदोलनाला तर यश मिळेल का? 100% त्यांच्या आंदोलनाला यश मिळणार आहे. कारण त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांच्या एवढा गाढा अभ्यास या संविधानाबद्दल आणि या आपल्या ओबीसी याच्याबद्दल त्यांचा अभ्यास खूप अतिशय मोठा त्यांचा अभ्यास आहे. त्याच्यापुढं हे बाकीचे वगैरे जे सगळे फेल आहेत, कारण ते मागासवर्गीय आयोगाचे आता सध्या सदस्य राहिलेले आहेत. त्यांचा अभ्यास असल्याशिवाय ते सदस्य राहू शकत नाही. आपण बघितलं असेल की त्यांचं संपूर्ण आता कुटुंब येत आहे. त्याचबरोबर ओबीसीचे कार्यकर्ते देखील त्यांना भेटायला आले. त्यांच्या आई देखील आता भावूक झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगताल? तुम्ही देखील चूल पेटवली नव्हती 5-7 दिवस. आज उपोषण संपलंय. कसं वाटतं तुम्हाला? मला आज बरं वाटते. काय मागण्या मान्य होतील का? काय होय झाल्या, मान्यते झाल्या. त्यांचे भाऊ देखील आपल्याबरोबर. काय सांगताल तुम्ही? काय हाय, मागण्या आहेत त्यांच्या? आज बरं झाले, बरं वाटायला लागले. मागण्या त्यांच्या सगळ्या हो मान्य करा. होय होय होय. तुम्हाला काय वाटतं? बरं, चांगलं वाटायला लागले. तुम्ही काय सांगताल? आज जे हाके सर आणि नवनाथ वाघमारे ह्यांनी जो संघर्ष केला, मला किती त्यांनी जो संघर्ष केला तो काय वैयक्तिक संघर्ष नव्हता किंवा काय नव्हता. त्यांनी एक प्रवर्गासाठी केलेली लढाई होती आणि स्वतःचा हक्क आणि स्वतः पदरात होतं ते आरक्षण जपून ठेवण्याकरता किंवा ते स्वतःला राहावं याकरता त्यांनी हा संघर्ष केला. आणि मला सांगा, आज त्यांनी जीवाची पर्वा न करता त्या दोघांनीही आज 10वा दिवस आहे आणि मला सांगा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा त्यांच्यासाठी हळहळ करत होता. आणि हे तर रक्ताचं नातं आहे. आई वडील ही उपाशी राहणार ठीकच आहे. त्यांच्या अंतकरणाला काय वाटत असेल, खरं तर आम्ही त्यांना धीर देण्याकरताच आज ह्या ठिकाणी आलो होतो. हाके सर एकटे नसून आम्ही त्यांच्या पाठीची सर्व ओबीसी समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार. आणि आता तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीनं त्यांच्या मागण्या ह्या 100% पूर्ण होणार. कारण हाके सरना ते मागण्या पूर्ण होण्याची शक्यता वाटल्याशिवाय ते आंदोलन माघारी घेणार नाहीत, ह्याचा आम्हाला चांगली गॅरंटी आहे. बघितलं असेल की ज्या हाके सरांना लहानपणापासून त्यांच्या काकूनी देखील सांभाळले, त्या काकू देखील आज इथं आलेल्या आहेत. काय सांगताल? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आनंद मोठा झाला. आम्हाला चांगलं वाटलं. आम्हाला हाय आमच्याला चांगलं मिळावं. त्यानं जगासाठी लय केलं, त्यानं चांगलं मिळावं आमच्याला. त्याला नाही 10 दिवस पाणी मिळलं, नाही आंघोळ मिळली, नाही कापड बदला मिळलं.
चांगलं झालं आम्हाला आज जरा बरं वाटलं. माघार घेतली म्हणून. हा मागण्या मान्य होतील होय होतील या. सरकारला काय सांगताल आता? आता सरकारला काय आता आमचा उपयोग धरला 11-10 दिवस आमच्याला आहे त्याच्या मनात आहे तेवढं द्यावं आमच्याला. हा दिलं हा. समाधान हो समाधान आहे मला आता. हा. सांगोल्याहून कॅमेरामन विनोद सर, रवी लव्हेकर, TV9 मराठी. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.